तणू खोली फिरत फिरत पाहू लागली. तेवढ्यात तिची नजर त्या पुस्तकावर पडली जी काया लायब्ररीतून घेऊन आली होती. एक विवाह असाही. तणूने ते पुस्तक उचललं आणि सोबत घेऊन निघून गेली. मग ती खोलीत आली तर तिने पाहिलं की मनू सुद्धा एक पुस्तक वाचत बसली आहे, जी ती लायब्ररीतून घेऊन आली होती. मनूला पुस्तक वाचताना पाहून ती म्हणाली, "अरे वा, तुलाही पुस्तक मिळालं वाटतं." मनूने तनूकडे न पाहतच उत्तर दिलं, "अरे, इथे एवढी मोठी लायब्ररी आहे, तू विसरलीस का? मी त्या दिवशी आले होते तेव्हा पाहिलं होतं की इथे सगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. म्हणूनच सरळ लायब्ररीत गेले होते." आता तनू काहीच बोलली नाही. ती सुद्धा सोबत आणलेलं पुस्तक घेऊन वाचायला लागली. इकडे काजू खोलीत जाऊन कपाटातून स्वतःचे कपडे काढू लागली. तेवढ्यात जयनील बाथरूममधून बाहेर आला. त्याने फक्त लोअर घातलेला होता आणि टॉवेलने केस पुसत तो बाहेर आला. तिने जेनिलकडे पाहिलं आणि लगेच कपाटाकडे वळली. पटकन कपडे उचलून मोठ्या पावलांनी बाथरूमकडे निघाली. जेनिल काजूच्या सगळ्या हालचाली पाहत हलकसं हसत होता. काजू जैनिलकडे न पाहताच त्याच्या जवळून जाणार इतक्यात जैनिलने तिचा हात धरून थांबवलं. काजू तिथेच थांबली, पण तिने जैनिलकडे पाहिलं नाही. त्याने तिला स्वतःकडे ओढलं आणि काजू थेट त्याच्या छातीशी येऊन लागली. तिचा एक हात जैनिलच्या छातीवर होता. हातातलं सगळं सामान खाली पडलं. हृदय जोरात धडधडू लागलं. ती जैनिलच्या निळ्या डोळ्यात पाहू लागली. आज त्या डोळ्यात काजूसाठी अमर्याद प्रेम दिसत होतं. काजू पापणीही न लावता जैनिलकडे पाहत राहिली. जैनिलही तिच्याच नजरेत हरवला होता. हळूहळू दोघांमधील अंतर कमी होत गेलं. दोघांचे चेहरे अगदी जवळ आले. उष्ण श्वास एकमेकांना जाणवू लागले. तेवढ्यातच जैनिलचा फोन वाजला. त्याचं लक्ष फोनकडे गेलं आणि काजूने पटकन हात सोडवला. खाली पडलेले कपडे उचलून ती बाथरूम मध्ये निघून गेली. इकडे जैनिलने फोन उचलला. समोरून काहीतरी सांगितलं गेलं. जैनिल म्हणाला, "येस सर, मी लगेच येतो." तो पटकन तयार झाला आणि कोणालाही न सांगता घरातून निघून गेला. काजू आंघोळ करून बाहेर आली. तिने खोलीभर नजर फिरवली तर जैनिल दिसला नाही. ती भुवया उंचावून स्वतःशीच म्हणाली, "आता हा कुठे गेला?" मग जास्त विचार न करता ती तयार होऊ लागली. थोड्याच वेळात तिचा फोन वाजला. स्क्रीनवर नाव पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू आलं. फोन कानाला लावत ती म्हणाली, "कुठे निघून गेलात मेजर साहेब?" समोरून जैनिलने प्रेमळ आवाजात उत्तर दिलं, "थोडं काम आहे. रात्रीपर्यंत येईन. स्वतःची काळजी घे." काजू रागातच म्हणाली, "रात्रीपर्यंत? येता क्षणी निघून गेलास? जा, मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही." असं म्हणत तिने फोन कट केला. जैनिलने पुन्हा फोन केला. तेव्हा काजूने तो उचलून कानाला लावला. समोरून जैनिल म्हणाला, "समजून घे ना जान, खूप महत्वाचं काम आहे." काजू म्हणाली, "हो तर ठीक आहे ना, मी काही बोलले का?" काजूने जैनिलचं पूर्ण ऐकूनही न घेता पुन्हा फोन कट केला आणि फोन खोलीत ठेवून बाहेर आली. ती तनू मनूच्या खोलीकडे जाताना स्वतःशीच बडबड करत होती. आला आणि लगेच निघून गेला. सांगून तरी जाऊ शकला असता ना. आधी त्या निळ्या डोळ्यांनी जादू करतो आणि मग काही न सांगता गायब होतो. काजू बडबडतच होती तोच तिला समोरून मयूर येताना दिसला. मयूरला पाहताच काजू कमरेवर हात ठेवून त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली. मयूर म्हणाला, "माझं एक काम करून दे ना. मनूशी माझं बोलणं करून दे यार. काय आहे ना, तनूही तिच्या सोबत आहे आणि मला तिची थोडी भीती वाटते." काजू काहीच न बोलता उभी होती. तेव्हा मयूर म्हणाला, "बॉस." काजूने मयूरला रोखून पाहत म्हटलं, "आधी तू मला हे सांग, जेनीला एवढं महत्वाचं काम अचानक कसं काय आलं की तो येताक्षणी निघून गेला आणि तू का नाही गेलास?" हे ऐकून मयूर चकित झाला. "काय? जेनील निघून गेला? पण त्याने तर मला काहीच सांगितलं नाही." त्याने लगेच जेनीलला फोन केला, पण यावेळी जेनीलने फोन उचलला नाही. काजू तिथून जाऊ लागली. तेव्हा मयूर कमरेवर हात ठेवून म्हणाला, "बॉस, मी जाऊन बघतो आणि जेनीला लवकर घरी घेऊन येतो." तो निघून गेला. आता काजू किचनकडे गेली. इकडे मयूर गेल्यामुळे तेजस खोलीत एकटाच राहिला होता. म्हणून तोही उठून बाहेर आला. तो तनू मनूच्या खोलीसमोरून जात होता. तेवढ्यात त्याला तनू पुस्तक वाचताना दिसली. तिचा चेहरा दिसत नव्हता कारण तिने पुस्तक अगदी चेहऱ्यासमोर धरलं होतं. तेजस चुपचाप आत गेला आणि तनूकडून पुस्तक हिसकावून म्हणाला, "आधी मी वाचणार, तू नंतर वाच." तेजसने पुस्तक हिसकावल्यामुळे तनू चिडून म्हणाली, "तेजस, पुस्तक परत कर. मला वाचायचं आहे. मोठ्या मम्मीसोबत काय झालं होतं ते मला जाणून घ्यायचं आहे. परत कर." पण तेजसने पुस्तक परत केलं नाही. तेव्हा तनू अजून चिडून म्हणाली, "एकदा सांगितलेलं समजत नाही का तुला?" तनू बोलतच होती तेवढ्यात मनू
तेजस आणि तनूवर ओरडत म्हणाली, तुम्हा दोघांची प्रॉब्लेम काय आहे? ना स्वतः शांत राहता ना दुसऱ्यांना राहू देता. बाहेर जाऊन भांडा, निघा इथून. मनूच्या बोलण्याने तनूने तेजसकडे रागाने पाहिलं. ते पाहून तेजस दात दाखवत बाहेर जायला लागला. तनूही त्याच्या मागोमाग बाहेर आली. बाहेर येताच दोघांमध्ये पुस्तकावरून भांडण सुरू झालं. तेजस पुस्तक स्वतःकडे ओढत होता तर तनू ते स्वतःकडे खेचत होती. ओढातानी मध्ये पुस्तक त्यांच्या हातातून सुटून खाली पडलं. दोघे फर्स्ट फ्लोअरवर उभे होते आणि पुस्तक किचनच्या समोर खाली पडलं होतं. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि खाली धावत सुटले. इकडे काजू जशी किचन मधून बाहेर आली तिला खाली पडलेलं पुस्तक दिसलं. पुस्तकावरचं नाव वाचताच काजूचे डोळे चमकले. तिने पटकन पुस्तक उचललं आणि नाचत म्हणाली, मिळाली मला पुस्तक. तोपर्यंत तेजस आणि तनू खाली आले होते. काजूला पुस्तक हातात घेऊन नाचताना पाहून ते थबकले. तनू काजूकडे येत म्हणाली, काजू पुस्तक मला दे, आधी मला वाचायचं आहे. तेवढ्यात तेजसही पुढे येऊन म्हणाला, नाही, आधी मी वाचणार. काजूने दोघांकडे आलटून पालटून पाहत म्हटलं, आपण कोण? मी आपल्याला ओळखते का? नाही, अजिबात नाही. असं म्हणत काजू स्वतःशीच प्रश्न विचारत आणि उत्तर देत दोघांच्या मधून निघून गेली. तेजस आणि तनू आश्चर्याने एकमेकांकडे पाहतच राहिले आणि काजू पुस्तक घेऊन निघूनही गेली. आता तनू पुन्हा तेजसवर चिडली. हे सगळं तुझ्यामुळेच झालं. मी शांतपणे वाचत होते ना, पण नाही, तुला मला त्रास दिल्याशिवाय चैनच पडत नाही. वर उभी असलेली मनू जोर जोरात हसत म्हणाली, दोन माकडांच्या भांडणात एक मांजर सहज जिंकून निघून गेली. मनूला हसताना पाहून तनू तिच्यावर चिडणारच होती, इतक्यात मनू खोलीत निघून गेली. तनू पुन्हा तेजसकडे वळली. तेवढ्यात तेजस पळू लागला. तनू त्याच्या मागे जात ओरडली, तेजस, आज तुला मी सोडणार नाही. तेजस पळता पळता म्हणाला, अरे लढाऊ विमान, आधी पकड तरी. तेजस बाहेर पळाला आणि तनूही त्याच्या मागे बाहेर आली. तिचं पूर्ण लक्ष फक्त तेजसकडे होतं. समोरून येणारा विशाल तिला दिसलाच नाही. त्यामुळे ती थेट विशालला धडकली. तनू पडणारच होती. तेवढ्यात विशालने तिला दोन्ही हाताने सावरलं. तनू त्याच्या कुशीत होती. तिने विशालकडे पाहिलं आणि पापणी न हलवता त्याच्याकडे पाहत राहिली. तर विशालही तनूकडे एकटक पाहतच राहिला. तेजसने दोघांना अशा अवस्थेत पाहिलं आणि त्याला प्रचंड राग आला. तो पुढे गेला आणि विशालला जोरात ढकललं. त्यामुळे तनूसोबत विशालचाही तोल गेला. तनूला मात्र तेजसने सावरलं, पण विशाल मात्र तोंडावर आपटून खाली पडला. तनू अजूनही विशालकडेच पाहत होती. ते दृश्य तेजसला अजिबात आवडलं नाही. तनूला हेही भान राहिलं नाही की ज्याच्या मागे ती धावत होती त्याच व्यक्तीने तिला सावरलं होतं. तनूची नजर अजूनही विशालवरून हटत नाही हे पाहून तेजसने तिचा हात सोडला आणि काही न बोलता तिथून निघून गेला. तनूने तेजसला जाताना पाहिलं आणि तीही त्याच्या मागे निघाली. इकडे काजू पुस्तक घेऊन आपल्या खोलीत आली. वाचायला बसते न बसते तोच तिचा फोन पुन्हा वाजू लागला. काजू फोन जवळ येईपर्यंत कॉल कट झाला होता. फोन चेक केला तर जैनिलचे खूप सारे मिस कॉल्स होते. काजूने घाईघाईने जैनिलला परत फोन केला, पण यावेळीही त्याने फोन उचलला नाही. काजूने एकदा दोनदा पुन्हा कॉल केला तरीही जैनिलकडून काहीच प्रतिसाद आला नाही. आता तिला काळजी वाटू लागली. तिने लगेच मयूरला फोन केला. एकाच रिंगमध्ये मयूरने कॉल उचलला. फोन उचलताच काजू म्हणाली, मयूर, मेजर साहेब फोन का उचलत नाहीयेत? मला त्याच्याशी आत्ताच्या आत्ता बोलायचं आहे. मयूर घाबरलेल्या आवाजात म्हणाला, बॉस, ते तो एवढंच बोलला होता. तेवढ्यात काजू मध्येच म्हणाली, काय झालं त्याला? मयूर, माझं त्याच्याशी बोलणं करून दे लगेच. मयूर अधिकच घाबरत म्हणाला, जैनिल इथे नाहीये. तो एका सिक्रेट मिशनवर गेला आहे आणि सध्या त्याच्याशी कुठलाही संपर्क होत नाहीये. मला काही कळलं तर मी तुला कळवतो. असं म्हणून मयूरने फोन कट केला. फोन कट होताच काजू घाबरून खोलीत इकडून तिकडे फिरू लागली. टेन्शनमध्ये ती बाहेर आली, पण तिला कुणीच दिसलं नाही. ती सरळ रुचिकाच्या खोलीकडे गेली. रुचिका खुर्चीत बसून कुठल्या तरी विचारात गडलेली होती. काजू तिच्या शेजारी जाऊन बसली. तरीही रुचिकाचं लक्ष तिच्याकडे गेलं नाही. काजू काही वेळ तिच्याकडे पाहत राहिली. रुचिकाने अजूनही तिच्याकडे पाहिलं नाही तेव्हा काजू अचानक म्हणाली, आंटी. काजूचा आवाज ऐकून रुचिका दचकली आणि म्हणाली, अगं, तू इथे केव्हा आलीस? काजू तोंड वाकडं करत म्हणाली, खूप वेळ झाला मी आले. तुम्ही काय इतक्या गहन विचारात हरवलेला होतात, देव जाणे. रुचिका काहीच बोलली नाही. तेव्हा काजू पुन्हा म्हणाली, सांगा ना, काय विचार करत होता? रुचिकाने नजर खाली घेत काजूकडे पाहिलं
आणि हळू आवाजात म्हणाली, आपल्या आयुष्याबद्दलच विचार करत होते. देवाने अजून काय काय लिहून ठेवलं आहे कोण जाणे. काजूने तिच्या मांडीवर हात ठेवत म्हटलं, पुढे आयुष्यात जे काही लिहिलं असेल ते, पण तुम्ही मला नेहमी तुमच्या सोबतच पाहाल. रुचिकाने खाली नजर ठेवून काजूकडे पाहिलं आणि विचारलं, तू मला ओळखतेस का? काजू म्हणाली, अजिबात नाही. रुचिका आश्चर्याने म्हणाली, मग तू माझी मदत का करतेस? काजू हसत म्हणाली, मला माहित नाही, पण मला असं वाटतं की तुम्ही माझ्यासारख्याच आहात. रुचिका काहीच बोलली नाही. तेव्हा काजू पुढे म्हणाली, मला तुमच्याबद्दल काही जाणून घ्यायचं नाही. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मी नेहमी तुमच्या सोबत असेल. कधीही स्वतःला एकटं समजू नका. असं म्हणत काजूने रुचिकाला मिठी मारली आणि बाहेर निघून गेली. बाहेर आल्यावर काजूने पुन्हा जेनिलला फोन केला, पण त्याने फोन उचलला नाही. नंतर तिने मयूरला कॉल केला, पण यावेळी मयूरनेही फोन उचलला नाही. मग काही न विचार करता ती घराबाहेर आली आणि बाईक जवळ गेली. हळूच बाईक घेऊन ती लपत छपत गेट बाहेर आली आणि जेनीला शोधायला निघाली. तिकडे तेजस छतावर जाऊन बसला. थोड्या वेळाने तनूही तिथे आली आणि त्याच्या बाजूला बसली. काही वेळ दोघांमध्ये शांतता होती. नंतर तनू दीर्घ श्वास घेत म्हणाली, तर मग तुला जलन होते? तेजसने एक नजर तनूकडे टाकली आणि समोर पाहत म्हणाला, मला का जलन होईल? मग तिथून निघून का आलास? तनूने विचारलं. कारण मला कुणाच्या मध्ये यायचं नव्हतं, तेजस शांतपणे म्हणाला. तनूने भुवया उंचावत विचारलं, कोणाच्या मध्ये? तेजस हलकसं हसत म्हणाला, तुझ्या आणि विशालच्या. मला वाटतं तो तुला पसंत करतो. तेजस पुढे काही बोलणार इतक्यातच तनू मध्येच म्हणाली, मी काही वस्तू आहे का जी तो पसंत करेल? तेजसने तिच्या डोळ्यात पाहत हळूच म्हटलं, कदाचित तूही. असं म्हणून तेजस निघून गेला. तनू काही बोलणार होती, पण तेजस थांबलाच नाही. ती त्याच्या मागे जाणार इतक्याच तिचा फोन वाजला. फोन काजूचा होता. तिला थोडं विचित्र वाटलं, कारण घरातल्या घरात काजू तिला का फोन करते हा प्रश्न तिला पडला. तिने फोन उचलताच काजू म्हणाली, तनू माझं नीट ऐक, घर सांभाळ, सगळ्यांची काळजी घे, मी जैनिलकडे जात आहे. तनू काही बोलणार होती, पण काजूने फोन कट केला. तनू स्वतःशीच पुटपुटली, काय विचित्र मुलगी आहे, आताच तर इथे होती, आता कुठे निघून गेलीये? काजू वारंवार जैनिल आणि मयूरला फोन करत होती, पण दोघांचाही काहीच प्रतिसाद येत नव्हता. काहीही कळत नसल्यामुळे काजू अनोळखी रस्त्यावर फिरत होती. तेवढ्यात तिला दूरवर जैनिलची बाईक दिसली. ती तिथेच थांबून आजूबाजूला पाहू लागली, पण तिथे कोणीच नव्हतं. ती बाईक जवळ गेली आणि नीट पाहिलं तर ती जैनिलचीच बाईक होती. 2-3 वेळा बाईकचा नंबर तपासल्यावर तिला खात्री झाली की ही जैनिलचीच बाईक आहे. पण मध्येच रस्त्यावर बाईक सोडून जैनिल कुठे गेला असेल हा प्रश्न तिला पडला. रागाच्या भरात काजूने पुन्हा जैनिलला फोन केला, पण तेवढ्यात तिला जैनिलच्या फोनची रिंगटोन अगदी आजूबाजूलाच ऐकू आली. काजूने आजूबाजूला पाहिलं तर तिला जैनिलचा फोनही तिथेच पडलेला दिसला. आता तिचा राग ओसरला होता आणि त्याची जागा भीतीने घेतली होती. थरथरत्या हातांनी काजू जैनिलचा फोन उचलणार तितक्यात तिची नजर फोनवरच्या रक्ताच्या थेंबांकडे गेली. ते पाहताच ती अधिकच घाबरली. तिला काहीच समजत नव्हतं हे सगळं नेमकं काय चाललं आहे. तिने जैनिलचा फोन उचलला आणि स्वतःशीच पुटपुटली, मयूरला कॉल करून सांगते. तिने मयूरला फोन केला, पण मयूरचा फोन बंद होता. आता काजूने आजूबाजूला पाहत असह्यपणे म्हटलं, आता मी कोणाकडे मदत मागू? डॅडू पण इथे नाहीयेत, जुन्या घरी गेले आहेत. काजूची अवस्था फारच वाईट झाली होती. तिने घाईघाईने तनूला मेसेज पाठवला आणि आसपासची जागा नीट पाहू लागली. तिला जाणवलं की इथे घरं नव्हती, पण पूर्णपणे ओसाड जागाही नव्हती. लोक ये जा करत होते. थोड्याच अंतरावर एक बर्फाची फॅक्टरी होती. ती सुरू अवस्थेत होती आणि तिथे कामगार वावरत होते. काजू त्या दिशेने पुढे गेली. फॅक्टरीजवळ पोहोचल्यावर तिने पाहिलं की सगळे आपापल्या कामात शांतपणे गुंतले होते. इथे काहीतरी वाईट घडलं असेल असं अजिबात वाटत नव्हतं, पण फोनवरचे रक्ताचे थेंब स्पष्ट सांगत होते काहीतरी नक्कीच घडलं आहे आणि ते फार भयंकर आहे. काजू तिथे उभी राहून विचार करत असतानाच तिला समोरून एक गाडी येताना दिसली. ती पटकन एका झाडामागे लपली. गाडी निघून गेल्यावर काजू फॅक्टरीच्या मागच्या बाजूला गेली. तिथे एक गाडी उभी होती. त्या गाडी शेजारी एक माणूस उभा राहून सिगारेटचे झुरके घेत होता. काजू त्या माणसाकडे बारकाईने पाहू लागली. तो माणूस घाईघाईने शेवटचा झुरका घेत सिगरेट फेकून देत आतल्या बाजूने निघून गेला.
काजू हळूहळू त्याच्या मागे गेली. आत जाताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. एका मोठ्या हॉलच्या मधोमध जैनिल पोटावर पडलेला होता. त्याच्या आजूबाजूला काही माणसं उभी होती आणि एकमेकांना काहीतरी बोलत होती. काजूने नीट पाहिलं. जैनिलच्या शरीरावर कुठेही जखम दिसत नव्हती. म्हणजे ते रक्त जैनिलचं नव्हतं, पण तरीही जैनिल बेशुद्ध होता. काजू पुढे जाणार इतक्यातच बाहेर एक गाडी येऊन थांबली. ती धावत जाऊन एका भिंतीआड लपली, जिथून ना बाहेरचे लोक तिला पाहू शकत होते ना आतले. आता ती बाहेरून येणाऱ्या लोकांकडे पाहू लागली आणि तिचे डोळे भीतीने विस्फारले. येणारे लोक तेच होते ज्यांनी एकदा काजूचं अपहरण केलं होतं. जैनिलचा भाऊ विकास आणि त्याचे 2 माणसं. ते तिघेही कॅबिन म्हणून ओळखले जात. तिघे बोलत बोलत आत येत होते. ते काजू जवळून जात असताना तिने विकासचं बोलणं ऐकलं. तो काही सांगत नसेल तर त्याला मारून टाका. हे ऐकताच काजूने तोंडावर हात ठेवला. ते तिघे आत गेले. काजू हळूच आत सरकली, जिथून तिला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं. विकास जैनिल जवळ येऊन गुडघ्यावर बसला आणि म्हणाला, याला शुद्ध का येत नाहीये? एक माणूस थोडासा घाबरत म्हणाला, याने आमच्या एका माणसाला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंय. कोणाच्याच ताब्यात येत नव्हता, म्हणून याला बेशुद्धीचं इंजेक्शन द्यावं लागलं. थोड्याच वेळात शुद्ध येईल याला. तेवढ्यात जैनिलला शुद्ध आली. तो उठून उभा राहिला. आता तो विकास समोर ताठ उभा होता. विकासने जैनिलचा कॉलर पकडण्याचा प्रयत्न केला, पण जैनिलने जोरात एक पंच मारला. त्यामुळे विकास थोडा दूर जाऊन पडला. क्षणात सगळ्या माणसांनी जैनिलला धरलं. विकास हसत म्हणाला, खूप जोर आहे ना तुझ्यात? थोडा वेळ अजून, मग सरळ वरच जाशील. जैनिल गप्प राहिला. विकास पुढे म्हणाला, माहितीये का मी तुला अजून मारलं का नाही? कारण मला तुला तडपताना पाहायचं होतं. जसं मी माझ्या आईसाठी तडपत राहिलो ना, अगदी तसंच. आता जैनिलचा राग उफाळू लागला. विकास पुढे म्हणाला, अरे अरे, पूर्ण ऐक ना. मरायची इतकी घाई कशासाठी? एक चांगली बातमी देतो तुला. तुझी आई पळून गेली आहे. जैनिलचे डोळे विस्फारले. विकास थंडपणे पुढे म्हणाला, पण दुर्दैव असं की ती तुला भेटू शकली नाही, आणि भेटली असतीही तरी तू तिला ओळखू शकणार नाहीस. 20 वर्ष झाली आहेत. कसं ओळखशील? 20 वर्ष ती माझ्याजवळ होती. मी तिला मुद्दाम तुझ्यापासून दूर ठेवलं, आणि तू जेव्हा जेव्हा तिच्यासाठी तडपायचास तेव्हा मला समाधान मिळायचं. विकासने जैनिलचा चेहरा पकडत म्हटलं, तुझ्यामुळे माझी आई मेली. मी जितका तडपलो ना, तू त्याहून जास्त तडपलास, आणि ते बघून मला सुकून मिळायचा. तो पुढे म्हणाला, पण आता तिला कुठून तरी हिंमत आली आणि पळून गेली. पण आता तू तिला कधीच भेटू शकणार नाहीस, कारण मी तुला मारणार आहे. विकासने मागून बंदूक काढली आणि थेट जैनिलवर रोखली. त्याने ट्रिगरवर बोट ठेवलंच होतं. तेवढ्यात काजू धावत आली आणि चपळाईने विकासच्या हातातून बंदूक हिसकावून घेतली. कोणालाही काजू येईल याची अपेक्षा नव्हती, म्हणून तिच्यासाठी हे सगळं सोपं झालं. आता काजूने तीच बंदूक विकासवर रोखली. तेवढ्यात विकासचे दोन्ही माणसंही बंदुका काढून काजू आणि जैनिल दोघांवर रोखून उभे राहिले. जैनिल काजूकडे पाहून चकित होऊन म्हणाला, तू इथे काय करतेस? काजूचे हात थरथरत होते. ती काहीच बोलू शकली नाही. तेवढ्यात एका माणसाने काजूच्या हातावर गोळी झाडली आणि गोळी तिच्या हाताला स्पर्श करून निघून गेली. त्यामुळे काजूच्या हातातून बंदूक सुटली आणि खाली पडली. ज्या माणसाने गोळी झाडली होती त्याला जैनिलने जोरात एक पंच मारला. तो माणूस तिथेच कोसळला. आता जैनिल काजूकडे धावत आला. काजू आणि जैनिल आता आणखीन मोठ्या संकटात अडकले होते. विकास पुन्हा जैनिलच्या मागे आला. तेवढ्यातच दुसऱ्या एका माणसाने पुन्हा काजूवर गोळी झाडली. गोळी पुन्हा तिच्या हाताला लागून निघाली, पण यावेळी काजूच्या तोंडून भीषण किंकाळी फुटली. ती पूर्णपणे घाबरून गेली होती. जैनिलने धावत येऊन काजूला आपल्या भाऊपाशात घट्ट पकडलं. त्याने पाहिलं काजूच्या हातातून रक्त वाहत होतं. जैनिलने संतापाने विकासकडे पाहिलं. विकास बंदूक स्वतःच्या गालाला लावत उपहासाने म्हणाला, काय झालं? हिचं रक्त बघून तुला एवढं वाईट का वाटतंय? तो काजूकडे निरखून पाहत म्हणाला, अरे, जर मी चुकत नसेन तर ही तीच मुलगी आहे ना, जिला आपण त्या दिवशी किडनॅप केलं होतं. त्या दिवशी तर नशिबाने ही वाचली होती, पण आज मात्र स्वतःहून चालत आली आहे. जैनिलने संतापलेल्या नजरेने विकासकडे पाहत ठामपणे म्हटलं, पत्नी आहे ती माझी. विकासने आधी डोळे विस्फारून दोघांकडे पाहिलं, मग पापणी झपकावत म्हणाला, लग्न केलंस आणि मला बोलवलं सुद्धा नाही. हे काही बरोबर नाही ब्रो. मला नाही तर किमान तुझ्या आईला तरी बोलवायला हवं होतंस ना.
आई हा शब्द ऐकताच जेनिलची मूठ घट्ट आवळली गेली. तेवढ्यात त्याला जाणवलं की काजू खाली पडू लागली आहे. काजूच्या हातात असह्य वेदना होत होत्या. ती हळूहळू बेशुद्ध पडू लागली होती. जेनिलने काजूला धरत घाबरून म्हटलं, "काजू, नाही काजू, आपण आत्ताच हॉस्पिटलला जाऊ." जेनिल तिला उचलणार इतक्यात विकास म्हणाला, "ब्रो, आम्ही इथे भजन करायला आलो आहोत का? अच्छा, तुझ्या बायकोला वेदना होतायत?" विकासने बंदूक काजूकडे रोखत म्हटलं, "चल, मी तिला या वेदनेपासून मुक्त करतो." जेनिलने बेशुद्ध काजूला आपल्या छातीत लपवून घेतलं. विकासने गोळी झाडली, पण ती गोळी जेनिलला न लागता थेट भिंतीवर जाऊन आदळली. विकासचा नेम चुकला होता, कारण कुणीतरी त्याच्या हातावर गोळी झाडली होती. विकासने संतापून आजूबाजूला पाहिलं तर समोर तेजस, मयूर, विशाल आणि त्यांच्यासोबत काही पोलीस उभे होते. पोलिसांनी सगळ्यांना वेढा घातला होता. आता विकासच्या हातात बंदूकही नव्हती. पोलीस सगळ्यांच्या बंदुका जप्त करून त्यांना ताब्यात घेतलं. जेनिलने काजूला उचललं आणि धावत बाहेर आला. बाकी सगळेही त्याच्या मागोमाग निघाले. मयूर गाडी चालवू लागला. जेनिलने काजूचं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि मयूरला म्हणाला, "मयूर, पटकन चालव. काजूला काही झालं तर मी तुटून जाईन." मयूर वेग वाढवत म्हणाला, "काहीच होणार नाही, काळजी करू नकोस." जयनील काजूकडे एकटक पाहत होता. त्याचं हृदय जोरजोरात धडधडत होतं. तो मनातच म्हणाला, "नाही काजू, तुला काहीच होणार नाही. आपण अजून नीट बोलायलाही सुरुवात केली नाही. तू मला एकटं सोडू शकत नाहीस." जयनीलने काजूचा गाल हलकेच थोपटत म्हटलं, "काजू, डोळे उघड, शुद्धीवर ये, प्लीज. असा मजाक करू नकोस यार. मला खूप भीती वाटते." हे ऐकून मयूरने मागे वळून जयनीलकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात खरंच भीती दिसत होती. काही वेळातच ते हॉस्पिटलमध्ये पोहोचले. जयनील काजूला उचलून धावत आत गेला. डॉक्टरांनी लगेच काजूला ऍडमिट करून उपचार सुरू केले. जयनील आणि बाकी सगळे बाहेर थांबले होते. काजू पूर्ण बरी होईपर्यंत जयनीलला क्षणभरही शांत बसता येत नव्हतं. तो सतत इकडून तिकडे फेऱ्या मारत होता. सुमारे अर्ध्या तासानंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, "सुदैवाने गोळी फक्त हाताला स्पर्श करून गेली आहे, नाहीतर फार मोठी अडचण झाली असती. पण अजून ती पूर्णपणे ठणठणीत नाहीये. खूप रक्त गेलंय, त्यामुळे कमजोरी जाणवेल आणि गोळीचं विषही शरीरात पसरला आहे, म्हणून काही दिवस त्यांचा हात सुन्न राहील." सगळे शांतपणे डॉक्टरांचं बोलणं ऐकत होते. कोणाच्याही तोंडातून शब्द फुटत नव्हता. डॉक्टर तिथून निघून गेले. जयनील काजू जवळ गेला. काजू अजूनही बेशुद्धच होती. जयनीलने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हळूच म्हणाला, "माझ्यावर येणारी गोळी तू स्वतःवर घेतलीस. तुला तिथे यायलाच नको होतं. वेडी मुलगी, उठ ना. आता मला तुझ्याशी बोलायचं आहे. उठ आता, उठ." जयनील तिला पुन्हा पुन्हा उठवण्याचा प्रयत्न करत राहिला, पण काजू उठली नाही. शेवटी जयनील तिथून निघून जायला वळला. तेवढ्यात काजूने डोळे उघडले. तिला जयनील धुसर धुसर दिसत होता. जयनीलला जाणवलं की काजू शुद्धीवर आली आहे. तो पटकन वळून पाहू लागला. काजूचे अर्धवट उघडे डोळे पाहून तो पुन्हा तिच्या जवळ बसला. त्याने तिचा हात पुन्हा आपल्या हातात घेतला आणि हळूच विचारलं, "तू ठीक आहेस ना?" काजूने हलकसं हसून होकार दिला. मग तिने ज्या हाताला गोळी लागली होती तो हात उचलण्याचा प्रयत्न केला, पण तो उचलता आला नाही. ते पाहून जयनील म्हणाला, "तो हात उचलू नकोस. तो बरा झाला की आपोआप हलायला लागेल." काजू आता काहीच बोलली नाही. तिच्या चेहऱ्यावरची आधीची चमक हरवलेली होती. ते जयनीलला स्पष्ट दिसत होतं, पण तिला काय बोलावं ते त्याला कळत नव्हतं. तेवढ्यात मयूर आत येत म्हणाला, "हॅलो बॉस, गोळी खाण्याचा अनुभव कसा वाटला?" मयूरचं बोलणं ऐकून जयनील रागात म्हणाला, "हा कसला प्रश्न आहे? नीट बोल." मयूर आश्चर्याने जयनीलकडे पाहत म्हणाला, "ओय, तू कधीपासून माझ्या आणि बॉसच्या मधात बोलायला लागलास? हा आमच्यातला विषय आहे. तू दूर राहा." जयनीलने काजूचा हात सोडून मयूरला मारायला हात उचललाच होता. तेवढ्यात काजू म्हणाली, "तो बरोबरच म्हणतोय. तू आम्हा दोघांच्या बोलण्यात मध्ये पडू नकोस." आता जयनील आश्चर्याने काजूकडे पाहू लागला. मयूर सफरचंद कापत पुन्हा तोच प्रश्न विचारू लागला, "बॉस, तू सांगितलंच नाही. गोळी खाण्यात मजा आली की नाही?" काजू विचार करत असल्याचा भाव आणत म्हणाली, "मजा तर आली, पण खूप दुखलं." आता जयनील दोघांची बडबड ऐकत तिथेच बसून राहिला. मयूरने दोघांना एक एक सफरचंदाचा तुकडा देत म्हटलं, "मी डॉक्टरांशी बोललो आहे. संध्याकाळपर्यंत आपण घरी जाऊ. डॉक्टर घरीच ड्रेसिंगसाठी येत राहतील." काजू सुटकेचा श्वास घेत म्हणाली, "थँक गॉड. मला वाटलं बरी होईपर्यंत इथेच राहावं लागेल की काय." मयूरने तिचं बोलणं मध्येच तोडत म्हटलं,
थँक्यू मला म्हण, हे सगळं मी केलंय, गॉडला नाही, कळलं? काजू काही बोलणारच होती तेवढ्यात जयनील बोलून गेला. तू असं कोणतं महान काम केलं आहेस की तुला थँक्यू म्हणावं? डॉक्टरांशी बोलणं एवढं मोठं काम असतं का? मयूर काही उत्तर देणारच होता तेवढ्यात काजू म्हणाली, तुम्ही दोघं बाहेर जाऊन भांडा, इथे नाही. जयनील आणि मयूर दोघेही गप्प झाले. काजू बसण्याचा प्रयत्न करू लागली पण तिला उठता येईना. तेव्हा जयनीलने तिच्या मानेखाली हात घालून तिला सावकाश बसवलं. तेवढ्यात उरलेले सगळेही आत आले. तनू, मनू, गौरीजी, तेजस, अभय, कुसुम सगळे तिच्याशी बोलू लागले. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.